तर आपण कद्दू असतो का कद्दू त्याच्या टिकिया बनवूया. कशा बनवायच्या ते दाखवते तुम्हाला भन्नाट. नुसत्या पण खाऊ शकताय आपण. स्नॅक्स नाही का, स्नॅक्स असतो खातो आपण तसं. चला आज टिकिया बनवूया कद्दूच्या. बघितलं का कद्दू, कद्दूच्या टिकिया बनवूया. भन्नाट. हे बेसन आहे. हा ओवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. हळद, जिरे, मीठ, घरचं तिखट, ओवा, कढीपत्ता आणि लसूण. हा अंबारीचं तिखट, हा धना पावडर आणि पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून. आपला कद्दू किसून झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं. आता हे बेसन, हे बेसन टाकले कद्दूमध्ये आणि हा कांदा टाकून घ्यायचा. आणि जे आपण नाही का बारीक केला होता मसाला, ह्याच्यामध्ये बघा पुदिना आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची. चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे मसाले हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे सगळं. आणि पाणी थोडं थोडं करून टाकायचं बरं का. पाण्याची जर गरज नाही लागली ना तर पाणी नाही टाकायचं. पाणी लागलं तरच टाकायचं, नाही तर नाही टाकायचं पाणी. थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी लागलं तरच टाकायचं. चला आता मला तर पाण्याची गरज लागलेली नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही पण पाणी नाही टाकायचं. म्हणजे तुम्हाला गरज लागली तर टाका, नाहीतर नाही टाकायचं. मला तर काही गरज नाही आहे. चला आता कशा बनवायचे ते दाखवते. चला तवा ठेवून घेऊया. असा तवा घ्यायचा आहे, असा पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तव्यामध्ये. अशा पाहिजेच हा पण तवा. भन्नाट. आणि त्याला हाताला तेल लावून टिकिया बनवायच्यात. हा मी दाखवते तुम्हाला. पलटून कसं घ्यायचं दाखवते मी तुम्हाला. हे बघितलं का, अशा पलटायचं त्या. कसला भन्नाट झालं. वाव. सगळं अशाच पलटून घ्यायचं सगळ्या ह्या पद्धतीने. अशा सगळ्या पलटून घ्यायच्या त्या. चला सगळ्या ह्याच पद्धतीनं करून घेऊ. कशा भन्नाट आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात, लय भारी लागतात त्या. बनवून बघा नक्की. कद्दूच्या टिक्क्या, कद्दूच्या टिक्क्या तयार झाल्यात. कशा भन्नाट आहेत. हे टमाट्याची चटणी ह्याच्याबरोबर केलेली. वा कशा मस्त. चला खाऊन दाखवते कशा झाल्यात ते तुम्हाला. चला आता खाऊन दाखवते तुम्हाला कशा झाल्या. भन्नाट भन्नाट भन्नाट. भन्नाट.